नमस्कार मित्रांनो, मी संदीप गरत. मी आलो टेंबी नाक्यावर ठाण्याला दिघे साहेबांची देवीसाठी दर्शनाला. आणि माझ्यासोबत आहे भाऊ राकेश गरत, नितीन गुले आणि राहुल भाई. मित्रांनो, आम्ही ट्रॉफिकमध्ये 15 मिनटं वेटमध्ये राहिलो. शेवटला राहुल भाई आमचा उतरला आणि जागा क्लिअर करून देतोय. येताले गाडी तुम्ही डेपोमध्ये लावा, नाही तर कुठेतरी दुसरीकडे लावा, पण इथे आतमध्ये गाडी घेऊन येऊ नका. इथं आमच्यासारखं तुम्ही पश्चिम हे बघा, आता ठाण्याच्या टेंबी नाक्याला आलेलो आहोत आम्ही. आणि लहान मुलांचं सर्व खेळण्याचं हे काय आहे, भांडीवाल्याची केस बघा कसले खतरनाक. हो मित्रांनो, पूर्ण जत्राच भरलेली आहे. कसं का एक मेलाच म्हणजे मेंदीचा मेलाच लागलेला आहे. बघा मित्रांनो, मी एवढे देवीचं दर्शन केलं, पण अशी पब्लिक कुठंच नाही. देवीचा समोर नैवेद्य ठेवलेला. मित्रांनो, आता आरती चालू आहे. आरतीच्या टायमाला आम्ही आलेलो आणि एवढी गर्दी आहे, एवढी लाईन आहे का आम्हाला तीन चार सकाळचे 3-4 वाजतील. एवढी लाईन आहे. पब्लिक बघा, फुल पब्लिक.
पाठ दुःख ते हरते पाठकासी सुख होते आखचित अनुग्रह केला श्री गजानने तुम्हाला या साधू याला म्हणून धरून भाव भक्तीला दुःख ते मुळीच नाही असल्यास रोग तो जाई वासना सर्व पूर्ती आहे याचा अनुभव आला म्हणून या कचित तुम्हाला तुम्ही बसून क्षेत्रशे गावी आची प्रचिती पाहावी ही दंतकथा नालावही या गजाननाची ग्वाही या गजाननाची ग्वाही या गजाननाची ग्वाही धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरायाची झाली तुला सर्व भगवती अपार झाल्या पुण्याच्या राशी उडाल्या पुण्याच्या राशी सर्व इथे घडले आम्हा आधी करून काशी हो धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरायाची गोल भक्त बाबा ते गाती ओ भक्त बाबा ते गाती नाम संकीर्तने ब्रह्मानंदे गाती ओ धन्य ब्रह्मात्या हरिती करता दंडवत हरिती करता दंडवत लोकांगण गाविता मोक्ष लोळे पायात ओ धन्य धन्य भजनाचा महिमा न कळे आगमा निगमाची ओ न कळे आगमा निगमाची अनुभवे जाणती हे गुरुपतीचे रहिवाची धन्य प्रदक्षिणा करून देह भावे वाहिला ओ देह भावे वाहिला श्रीरंगात्मक विठ्ठल पुणे उभा राहिला ओ धन्य पूजन भवे वायन त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु त्वमेव विद्या गुरुं त्वमेव त्वमेव सर्वं मल्हारी करुणा करी महावरी तापदयाते हरी तारिया भवसागरी मजसिया रकासिया पीदरी मारसापती स्वामी आरसा पावसी मला
महिमानः सचन्दजतर पूर्वै साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रचयनाय नमो वयं वैश्रवणाय गुरुदये समे कामान् कामकामाय मय्या कामेश्वरो वैश्रवणो ददातु वेदाय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराग्यं परमेश्वरं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समर्थपर्याये स्यात् सर्वभौमः सर्वायुधाकारादापृथिव्ये समुद्रपर्यन्ताया एकराळिरे तदपेक्षश्लोको विगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसङ्गृहे आविच्चितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् नानासुगन्धिविडपाणि यथा कालो भवानि पुष्पाञ्जलिर्मया दत्ता गृहाण परमेश्वरे राजराजेश्वरी जगदम्बिकाय नमः चरणकमलयोः मंत्रपुष्पांजली समर्पयामि देवीचा मंदिर असेल आणि आपण प्रदक्षिणा करतो अशी प्रार्थना करा यानि कानि च पापानि जन्मान्तरं कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तो प्रदक्षिणा फले फले प्रदक्षिणा समर्पयामि दुर्गा मातेला दोन हात जोडून नमस्कार करा की आमची जे मनोकामना ते पूर्ण करा घरात सुख शांती आणि समृद्धी ठेवा आयुः आणि आरोग्यता द्या अशी देवीला प्रार्थना करा या श्री स्वयं क्रोधेना भवानेश्वराग्रे पाप माना कृत दिया हृदयेषु बुद्धे श्रद्धा सता कुलजना प्रभवस्य लाजा तां प्रतास्मा परिपालय देवी विश्वं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते आवाहनं न जानामि तव अर्चनां पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वरी मन्त्रहीनां क्रियाहीनां भक्तिहीनां सुरेश्वरे यत्पूजितां मया देवी परिपूर्णं तदस्तु मे गतां पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्यं तव दर्शनात् राजराजेश्वरी जगदम्बिकाय नमः प्रार्थना पूर्वक प्रणमामि यावत् भागीरथी गंगा यावत् देवो महेश्वर यावत् वेदा प्रवर्तन्ते तावत् त्वं विजयी भव धनवान् पौत्रवान् कीर्तिवान् ऐश्वर्यवान् शिवान् यशस्वी विजयी भव मन इच्छित कामना सिद्धिरस्तु गणपति गणानंद महाराज की अम्बे मात की भारत माता की भारत माता की सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की और भाई सब संतन की जय श्री राम।
पार्वती पतये हर हर गरम बघ जगभराचा वाव. अरे आतमध्ये आतला चालू ठेवून द्या. बँड पार्टी आहे. हे बघा कसं बाल हनुमंत बनलेलं आहे इथलं. मी तर इथं त्या देवीजवळशी परत जात होतो तेवढी पब्लिक बघून सर्व काय पण मला काय देवीचं दर्शन घ्यायचंच होतं, आतमध्ये घ्यायचंच होतं. पण हा आमचा राहुल भाऊ यांचे मुलं दर्शन घडलेलं आहे. भेटू आता भाऊच्या पुढच्या ब्लॉगला भेटू. कुठेतरी खेकडे विकडे पकडायला जाताना मला बोलवा. आणि कारण का आपल्याला आता 2 जिल्ह्याचे झाले, 3रे जिल्हे 4थ्या जिल्ह्याचा पण माणूस पकडायचा आहे, ठाणे जिल्ह्याचा.